श्री स्वामी समर्थ. पितृपक्ष केव्हा सुरू होते? मुहूर्त, स्त्री पुरुषांवर पितृपक्षाचे होणारे परिणाम तसेच अत्यंत प्रभावी उपाय. पितृपक्ष 2025. मित्रांनो, काही दिवसातच पितृपक्ष सुरू होत आहे. हा तो काळ आहे जेव्हा आपले पूर्वज, आपले पितर आपल्याला स्मरण करून देतात की आपण आज जे काही आहोत ते त्यांच्या कृपेने, त्यांच्या संस्कारांमुळे आहोत. पितृपक्ष म्हणजे फक्त एक धार्मिक परंपरा नाही, तर तो आहे तृण फेडण्याचा काळ, कृतज्ञतेची अभिव्यक्ती आणि आशीर्वाद मिळवण्याची सुवर्ण संधी. गरुड पुराणात म्हटलं आहे की श्राद्धाविना पितरांचा संतोष होत नाही. म्हणून या दिवसातच केलेला प्रत्येक तर्पण, प्रत्येक दान, प्रत्येक प्रार्थना आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला समाधान देते आणि त्याच वेळी आपल्या जीवनात शांती, समृद्धी आणि आरोग्याचे आशीर्वाद घेऊन येते. 2025 7 सप्टेंबर रोजी प्रारंभ होणारा हा कालखंड पाहूया. एक, पितृपक्ष 2025. मुहूर्त व कालावधी. प्रारंभ 7 सप्टेंबर 2025 रविवार, भाद्रपद शुक्ल पौर्णिमा, तृतीया तिथीचे प्रारंभ क्षण रात्री 1:41 समापन 21 सप्टेंबर 2025 रविवार, सर्व पितृ अमावस्या. श्राद्ध तिथीचे तपशील. प्रतिपदा 8 सप्टेंबर, द्वितीया 9 सप्टेंबर, तृतीया चतुर्थी 10 सप्टेंबर इत्यादी. सर्व पितृ अमावस्या 21 सप्टेंबर पर्यंत. चंद्रग्रहणाची संयोगबद्धता. हा काळ एक चंद्रग्रहणानंतर सुरू होतो, ज्यामुळे तात्काळ सुतकाचे नियम लागू राहतात. पूजा अर्चा आणि अनुष्ठानात विशेष सावधगिरी आवश्यक. गरुड पुराणानुसार पितृपक्षाचे महत्त्व. गरुड पुराण हे मोक्षमार्ग व परलोक रहस्ये स्पष्ट करणारे अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ आहे. या पुराणात पितृपक्ष, श्राद्ध, तर्पण याचे विशेष महत्त्व अधोरेखित केले गेलेले आहे. पितरांची पूजा न करणाऱ्याचे आयुष्य दुःख, दारिद्र्य, रोग आणि अपयशाने वाढले जाते, असे गरुड पुराणात ठामपणे सांगितलेले आहे. गरुड पुराणानुसार पितृपक्षाचे महत्त्व. पितृतृप्ती ही देवतांची तृप्ती मानली आहे. गरुड पुराणात म्हटले आहे, पितरांचे तर्पण आणि श्राद्ध केल्याने ते संतुष्ट होतात आणि त्यातूनच देवतांची प्रसन्नता प्राप्त होते. पितृतृणातून मुक्त. प्रत्येक मनुष्य 3 तृण घेऊन जन्माला येतो. देवतृण, ऋषितृण आणि पितृतृण. देवतृण देवपूजेद्वारे, ऋषितृण ज्ञानार्जन व धर्मपालनाद्वारे, पितृतृण श्राद्ध, तर्पण, दानाद्वारे फेडले जाते. गरुड पुराणात सांगितले आहे की श्राद्धाशिवाय पितृतृणातून मुक्ती मिळू शकत नाही. श्राद्ध न केल्याचे दुष्परिणाम. पूर्वज उपाशी राहतात आणि रुष्ट होतात. घरात अडचणी, कर्ज, दारिद्र्य, अपयश आणि अपघात वाढतात. संतती आजारपण आणि मानसिक अस्थिरता निर्माण होते. श्राद्धाचे मिळणारे फायदे. पितरांना तृप्ती मिळते आणि ते आशीर्वाद देतात. घरात समृद्धी, आरोग्य, सौख्य आणि शांती येते. पितृदोष शमतो आणि वंश वृद्धिंगत होते. मृत आत्म्यांना मोक्षप्राप्तीचा मार्ग सुलभ होतो. पितृपक्षात केलेले श्राद्ध अनंत पटीने फलदायी. गरुड पुराणात स्पष्ट लिहिलेले आहे की वर्षभरात जे श्राद्ध केले जातं त्यापेक्षा पितृपक्षात केलेलं श्राद्ध शतपटीने अधिक पुण्यकारक मानलं जातं. गरुड पुराणातील काही महत्त्वाचे विधान. श्राद्धाविना पितरांचा संतोष होत नाही. जो श्राद्ध करत नाही त्याच्या पितरांचा कधीही आशीर्वाद मिळत नाही. श्राद्ध न करणाऱ्याच्या जीवनात सदैव पितृदोष राहतो. 2. करावे आणि टाळावे. पुरुष स्त्रियांवरील परिणामांसाठी
सविस्तर मार्गदर्शन. काय करावे तर दिवसभरात पूर्वजांच्या निधनाच्या तिथीनुसार श्राद्ध करा. त्यांच्या आत्म्याला मोक्षप्राप्ती. प्रत्येक सकाळी स्नान करून दक्षिणेकडे मुख करून तर्पण. काळा तीळ जो किंवा जळ ब्राह्मण उपलब्ध नसेल तर गरजूंना गाय द्या. दानाचे महत्त्व. अन्न, वस्त्र, दक्षिणा अशा रूपात दान हे मन, आत्मा, कुटुंब यांना आरोग्यदायी भावनिक आधार देते. घरात सात्विक शुद्धता राखावी. स्वच्छ वातावरण, पवित्रता, सात्विक आहार, लसूण कांदा वर्ज्य ठेवावं. काय टाळावे तर तामसिक आहारापासून दूर राहा. मांस, मद्य, लसूण कांदा पूर्णपणे टाळा. कोणतेही मंगलपूर्ण कार्य करू नका. विवाह, गृहप्रवेश, मुंडन, नवीन व्यवसाय, नवीन खरेदी आदी. केस किंवा नखे कापणे, नवीन वस्त्र, दागिने खरेदी टाळावेत. गृहात तणाव, वाद टाळावी. शांतता, सुगृणता राखणे आवश्यक. पितृपक्षात स्त्री पुरुषांवर होणारे परिणाम. गरुड पुराण आणि धर्मशास्त्रानुसार पितृपक्ष हा फक्त कर्मकांड नसून आपल्या मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक आयुष्यावर खोलवर परिणाम करणारा काळ आहे. या दिवसात स्त्री आणि पुरुष यांच्यावर होणारे परिणाम थोडे वेगवेगळे असतात. पुरुषांवर होणारे परिणाम. आध्यात्मिक भार वाढतो. पुरुषावर पितृतृण फेडण्याची अधिक जबाबदारी असते. श्राद्ध, तर्पण, दान हे पुरुषांनी करणे अधिक फलदायी मानले गेलेले आहे. मनःशांती आणि मानसिक संतुलन. तर्पण व पितृस्मरणाने मनाची बेचैनी, चंचलता कमी होते. पितृदोष असल्यास पुरुषांना वारंवार नोकरीत अडचणी, आर्थिक नुकसान व निर्णयातील गोंधळ जाणवतो. आरोग्यावर परिणाम. या काळात जड आहार, तामसिक वृत्तीचे पदार्थ टाळावी, अन्यथा पचन बिघडतात. डोकेदुखी, मानसिक ताण वाढू शकतो. कुटुंबावर प्रभाव. पितरांचे श्राद्ध मनापासून केल्यास पुरुषाला घरातील आर्थिक स्थैर्य व गौरव मिळतो. न केल्यास कुटुंबावर मतभेद, तणाव आणि वारंवार वाद वाढतात. स्त्रियांवर होणारे परिणाम. भावनिक ऊर्जा आणि कौटुंबिक संबंध. स्त्रियांवर पितृपक्षाचा परिणाम भावनिक व आध्यात्मिक स्वरूपाचा अधिक असतो. पूर्वजांच्या आठवणीमुळे मनात प्रेम, संवेदनशीलता व कृतज्ञता वाढते. गृहकल्याण व संतती सुख. स्त्रिया पितृपक्षात नियम पालन, सात्विक आहार, स्वच्छता, पूजा करत असल्यास घरात संतती सुख व समृद्धी मिळते. न केल्यास मुलांमध्ये आजारपण, अभ्यासात अडथळे किंवा घरात अस्वस्थता जाणवते. आरोग्य व मानसिक परिणाम. या काळात अनावश्यक राग, चिडचिड टाळावी, अन्यथा मानसिक थकवा येतो. सात्विक आहार आणि नियम पालन केल्यास स्त्रियांचं मनोबल व आरोग्य वाढते. पितृकृपा आणि संरक्षण. स्त्रिया पितरांच्या स्मरणार्थ दीपदान, व्रत किंवा अन्नदान केल्यास पितरांकडून रक्षण मिळते. पितरांचे आशीर्वाद मिळाल्यास घरातील संकट कमी होतात. समान परिणाम. स्त्री पुरुष दोघांवरही होणारे परिणाम. पितृकृपा असल्यास घरात शांतता, संतती सुख, आर्थिक भरभराट, रोगांपासून मुक्ती मिळते. पितृदोष असल्यास वादविवाद, नोकरी व्यवसायात अडथळे, अपत्य, संतानात अडचणी, घरात वारंवार आजारपण. म्हणून पितृपक्ष हा काळ स्त्री पुरुष दोघांसाठीही आत्मशुद्धीचा आणि पितृसंतोषाचा आहे.